तरसाच्या हल्ल्यात 2 जखमी. शिरपूर तालुक्यातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी तरसाने केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत. दोघांवर देखील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन विभागाच्या सांगवी वनक्षेत्राअंतर्गत या घटना घडल्यात. सोमवारी दिनांक 15 रोजी दुपारी 3 वाजता मोहिदा येथे चंद्रसिंह महारू पावरा घराजवळ पाणी पिण्यासाठी गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या तरसाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केलंय. सायंकाळी 5ला पळासनेर येथे चंद्रसिंह रूपसिंह पावरा बकऱ्या चारत असताना त्यांच्यावर पट्टेरी तरसाने हल्ला केला. त्यांच्या दोन्ही पायांना व हातांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. दोघं जखमींना नातलगांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तालुक्यात तरसांची संख्या वाढत असून बहुतांश गाव शिवारात शेताच्या आडोशाने त्यांचा वावर आढळला आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी मानवावर हल्ला केलेला नव्हता. एका दिवसात दोघांवर हल्ला झाल्याने तरसांना मानवी रक्ताची चटक लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मी पावरा कालू सिंग, राहणार पळासनेर. आज शेतात काम करत असताना माझ्या काकांवर तरसनी जीवे हल्ला केला आणि त्यांना खूप जखम झाली आहे. याच्यावर ग्रामीणाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा याच्यावर लक्ष द्यावं. कारण आज जवळपास शेताच्या जवळपासच फिरत असताना त्यांच्यावर जर हल्ले होत असेल तर मग जंगलाच्या ठिकाणी काय, त्यांच्या सुरक्षिततेचं काय, याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटने गांभीर्याने लक्ष द्यावे.